श्री स्वामी समर्थ. श्री शिवलीलामृत 11वा अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शोनकादिका प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्राती सुरगण. तो शंकरचे त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिके माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरणी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केला समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीचे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. 6 6 करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा, सर्वादी असावी गडा. एकमुखे रुद्राक्ष आगडा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दश मुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुपड देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीचे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परिम पावन, इतिहास एका विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित. प्रजा दयाद भूसूर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लांछन घेण्याय करी साचार, अमात्य थोर तोची पे. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी, पूर्वदत्ते लाधीचे कामिनी. सुत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृती पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृती लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृती प्राप्त होय. असो तो भद्रसेना आणि प्रधान, बहुता करिता अनुष्ठान. दोघासी झाले नंदन, शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निसीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव मंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे गुमर, लेवविती वस्त्र अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकार लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चेती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यास कानावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसुनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सेवेची ब्रह्मनासी अर्पिती, घेती मागुती शिवदिशा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो गवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सर्वे विष्टित ऋषीचे भार, अपरसुर तेजस्वी. जो कृष्णद्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठांचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तेसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवारे समग्र, जाडिले सत्र करून या. जन्मे जय सर्पसत्र केले, ते आस्तिक मध्येच राहविले. पाराशरासी पुलस्थिले प्रार्थिले, मग वाचले रावणादिक. वीरची सदटावनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे. देवी पितृकैवारे पराशरे, वादी दर्जर पे केले. ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागे ध्वनितार्थ बोलिलो आता, कडले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार,
घर आला जाणोनी, राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणती, षोडशोपचारे पूजिती, भावचित्ती विशेष, समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून, म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे, नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर, वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करती कोणासी, इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र, गजवाजे आणि समग्र, आरूढावे आवडेना, पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासे गूढ पडिले चित्ती. मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती, दाखविली भद्रसेने, गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमा तयासी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त, याची पूर्वकथा समस्त, एक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदीग्राम, तेथील वारांगना मनोरम, महानंदा नाम तिचे, त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझे निसीम स्वरूप, ललिताकृती पाहुनी कंदर्प, तन्मय होऊन नृत्य करे, जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र, रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या, रत्नमय दंडयुक्त, चामरे जिवरी सदा ढळत, मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा, विचित्र वसने दिव्य सुवास, हिरणमय रत्नपरक राजस, चंद्ररश्मी समप्रकाश, शय्या जिची अभिनव, दिव्याभरणे संयुक्त, अंगी सुगंध विराजित, गोमहिष किल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुवस, दास दासी अपार घरी, माता सभाग्य सहोदर, जिचे गायने एकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा, जिच्या नृत्याचे कौशल्य देखून, सकळ नृप डोलविती मान, तिचा भोग काम इच्छून, भूप सभाग्य येती घरा, वेश्या असून पतिव्रता, नेमीला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश्य नव्हे, परमशिव भक्त विख्यात, दानशीड उदार बहुत, सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेसी, अन्नछत्र सदा चालवित, नित्रलक्ष त्रिदळ शिवपूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी, याचक मनी जे जे इच्छिती, ते ते महानंदा पुरवित, कोटिलिंगे करवित, श्रावण मासी अत्यादरे, एक भद्रसेनास सावधान, कुक्कुट मर्कट पाडिले प्रति करून, त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके, आपुले जे का नृत्यागार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुक्कुट मर्कट त्या समोर, तेथेची बांधी प्रीतीने, करे शिवलेला पुराण श्रवण, तेही एकती दोघे जण, सेवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे, महानंदा त्यासी सोडून, नृत्य करवी कौतुके करून, त्याच्या गळा कपाडी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते, एवं तिच्या संगती करून, त्यासे घडतसे शिवभजन, असो तिचे सत्व पावया लागून, सदाशिव पातला, सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला, त्याचे स्वरूप देखुनी ते अबला, तन्मय झाली ते दवा, पूजा करुनी स्वहस्तकी, त्या सभेसविले रत्नमंचकी, तो पृथ्वी मोलाची हस्तकी, कंकण त्याच्या देखिले, देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्माने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे, सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण, एरी होऊन आनंद घन, नेम करी तयासी, पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षणी पद्मिन, 3 दिवस संपूर्ण, दासी तुमची झाले मी, तयासी ते मानले, सेवेचे त्याने दिव्यलिंग काढले, सूर्यप्रभेहून आगळे, तेज वर्णिले नवजाय, लिंग देखुनी ते वेडी, महानंदा तन्मय झाली, म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणून वंदी लिंगाते,
म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन. मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्यांच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्नी. जन धावू लागले चहूकडून एकची हाक जाहली. तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठलव करी. एरी उठली घाबरी तव वातात मज चेतला. तेशा माझी उडी घालून कंठापाश त्याचे काढून. कुक्कुट मर्कट दिधले सोडून गेले पडून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति तेदवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी एकूण. वक्षस्थळ केत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाशपंते जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला समीपा आला कुंडाच्या. अति लागवी उमारंग जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणूनी. ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेवून हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदया छडी तैसा प्रकटला कपाळ मोडी. दशभुज पंचवदन चंद्र मोडी संकटी पाडे भक्ता ते. माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी जुडजुड वाहे नीर अभयंकर महाजोगी. चंद्रकडा तयाचे शिरी नीळकंठ खटवांगधारी. भस्म चर्चिली शरीरी गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार. सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरवती. वरचे वर कंदुक झेलित तेवी 10 पूजा पसरून अकस्मात. महानंदेस झेलून पधरित हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान. मी म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी जेथे नाही आदिव्याधी. शुद्धा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी केची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक. जेथीचे गोट उदक अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरत रुची वने अपारे सुरबींची बहुत खिल्लारे. चिंतामणीची धवला अंगारे भक्ताकारणे निर्मिली. जेथे ओसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमार दोघे निशेष कुक्कुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण भाडी विभूती चर्चून. त्याच पूर्व पुण्य करून सुधर्मधारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणे डोळस. शिवभजनी लावितील बहुतास उद्धरतील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रसेन गुरुस घाली लोटांगण. म्हणे तुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती. आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस
प्राणाहून आवडे बहु, तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलणे देख, परी तुम्हासे एकता वाटेल दुःख. हे सभा सकळीतच दुःखा नवी पडेल पे, प्रत्यय सदृश बोलावे वचन. ना तरी अंगासे येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून. विशेष कठीण ते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्यवचन. बोलावया न करावा अनुमान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण. झाली असती जाण पा, आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी. राव एकता धरणीसी, मूर्छा येऊनी पडियेला. अमात्य सहित त्या स्थानी, दुःखाग्नीत गेले आहाडूनी. अंतपुरी सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोशे. करुनिया हाहाकार, वक्षस्थळ पिटी नृपवर. मग रायासी पराशर, सावध करुनी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर, एक एक सांगतो विचार. जे पंचभूते नव्हती समग्र, शशीमित्र नव्हते ते. नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार. ते झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म म्हणून या. ते ध्वनी माया सत्य तेथे निजाहले महत्त्व. मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुनिया. सत्वाश निर्मिला पीतवसन, रजाश सृष्टीकर्ता द्रुहीन. तमाश रुद्रत परिपूर्ण, सर्गस्थितंते करविता. विधी समने सृष्टी रची पूर्ण, एरू मने मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून, 4 वेद उपदेशिले. 4 वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहून विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जातन, त्याहून अनिक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून, श्री शंकर स्वयं बोले. जे रुद्राध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग संप्रदाय ऋषीपासून, भूतडी आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान, त्याहून अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देवदर्शन, त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन, याहून थोर नाही जाण. रुद्रमहिमा अगाध पूर्ण, किती म्हणून वर्णावा. रुद्रमहिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडून यमकिंकर, रीते हिंडू लागले. मग यमे विधी लागे पुसन, अभक्तिकृत्य निर्मिली दारुण. तिने कृतर्कवादी भेदी लक्षून, त्यांच्या हृदयी संचरली. त्यासी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाऊन यमपुरीस, महानरकी पडले सदा. यम सांगे दूताप्रती, शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हरगुण. ऐसे म्हणती ते त्याला गुण, आणून नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यासी, कुंभीपाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठानी आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेन अवधारी, अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी. अभिषेक धाराधरी, मृत्यू दुरी होय साच. अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रुन, अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने, पूर्ण शोणीपाडा करी सप्तदिन. राय धरिले दृढ चरण, सद्गत होऊन बोलत. सकळ ऋषी रत्न मंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्व आचार्यत्व करावे पूर्ण, तुझे सवे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगसी ते बोलावून, आताचे सांगितो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून, ज्यांची रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण. न्यास ध्यानायुक्त पडून, गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन, ज्यास वमनाहुनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण, दुष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्य चालू न देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणून उभा करीती.
ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसाला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले. स्वरधुनीचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोष गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडले. शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान्ही आला चंडाश मृत्यू समय येता धरणीच बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा. रुद्रदक शिंपून सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर विक्राळ दाढा भयंकर नेत्र खांदी रागारा सारिके. तो मज घेऊन जात असता चौघ पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे. तेचे जैसे गबसती दिगंत तम संहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मोग सोडविले तोडून बंधन त्या काळ पुरुषासी धरून करीती ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणे गडबडा लोडे. शिवनाम गर्जत तये वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर. मुखद्वयाची महासुस्वर मृदंग वाद्य गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाड थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादन माये नभोधरी. असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे षडसंत्रे शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत अमोलिक वस्त्र अद्भुत आणून अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लागे भंडारे मुक्त केली राजेंद्रे मने आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकली मात. धनभार झाला बहुत म्हणून सांडे ती ठायी ठायी. ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी असुता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वरधुनी की श्वेतोत्पले मृडाने रमणलिंग अर्चिजे की निर्देवास सापडे चिंतामणी. शुदिता पुढे शिराब्धी धावुनी तेसा कमलोद्भव नंदन ते शनी. नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन औतान पादी कया दुर्दय रत्न. हे शिष्य हे ज्याचे त्रिभुवन जाण वंदे जे का सर्वाते. जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ ज्याशी चतुर्दश विद्या करतला मळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमल भवांड मोडूनी पुनःसृष्टी करणार मागू तेनी. अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडिल शुक्रादिका. तो नारद देखुनी तेच शनी कुंडातुनी मूर्ती मंत्रत निघे अग्नी. दक्षिणाग्नी गार्हपत्य अहवनी उभे ठाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावणे धरिती चरण ब्रह्मानंदे उत्संबळले. दिव्यगंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडुनी म्हणे स्वामी अतींद्रिय दृष्टा तू. त्रिभुवने गमन तुझे सर्व काही देखील सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठान धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसूत एका ते. तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास भद्रसेन नंदन.
त्यास 10 सहस्त्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये. तो सर्वभौम होईल तत्वता, रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता, केसा आणित होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षे मृत्यू चिंद, गंडांतर थोर होते. ते महत्पुण्य निरसुनी सहज, 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकून कृतांत, कर जोडणी स्तवन करीत. हे अपर्ण धव ही मन गजामात, अपराध न कडता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते शनी, राये पायावर घातली लोडणे. आणि सहस्त्र रुद्र करुणी, महोत्साह करीतसे. शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याच देही. तो येथीचे झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरिती बहुत. असो यावरी ब्रह्मसुत, अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन रायेश, शतपज्ञ धन देऊन. तो शिवला गुरु संपूर्ण, ऋषीसहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती, त्यासी होय आयुष्य संतती. त्यासी काढ बाधे अंती, वंदोनी नेती शिवपदा. 10 कपिला दान, एकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्ष भक्षण, सुरापान ब्रह्महत्या. एवं महापापर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष, शिवकर्तनाचा महिमा विशेष. या आयुष्यहीन लोकास, अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन, सुधर्मपुत्रास राज्य देऊन. युवराज्य तारका लागून, देता झाला ते काढी. मग प्रधाना समवेत राव जाना, जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्राध्यान, करिता महारुद्र तोषला. विमान बैसोनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवित. विधिलोकी वैकुंठ वास बहुत, स्वेच्छे करुनी राहिले. शेवटी शिवपदासी पावून, राहिले शिवरूप येऊन होऊन. हा 11वा अध्याय जाण, स्वरूप एकादश रुद्राचे. हा अध्याय करिता श्रवण, एकादश रुद्रा समाधान. की हा कल्पद्रुप संपूर्ण, इच्छिले फल देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यास न बांधे ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण, न बाधीच सर्वताही. येथे जो मानिल अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवून वांज झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता. त्याचे संभाषण करिता, महापातक जाणीजे. ते आपल्या गृहास न आणावे, आपण त्यांच्या सदनास न जावे. त्यात जावे जीवे भावे, जेवी सुशिळे हिंसक गृह. तो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बैसते त्याचे पंक्तीस. त्याचे मृत्यू आला या गोष्टीस, संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित, अखंड पहावे शिवलेला अमृत. हे न घडे जरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयाचे नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन, ब्रह्मानंद प्रकटेल. अपर्ण हृदयाब्ज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. तो जगदानंद मूळ कंद, अभंगन विटी कालत्रयी. शिवलेला मृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड, एकादशाध्याय गूढ हा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु.